नमस्कारू. आषाढी एकादशी कार्यक्रमांतून सर्वांगेले स्वागत असं. आजी आम्ही सरस्वती वृंद गानाने प्रस्तुत केलेले संत कवी ज्ञानेश्वर कार्यक्रम झूमारी प्रस्तुत करत असत. सरस्वती वृंदगान म्हळ्यारी महिला समाजाचो संगीत विभाग सुमार 35-38 वर्सां धोरून आषाढी दीस वृंदगान भजन सेवा करत असत. मध्ये थोडे काळांतून थोडे काळ पहिले आम्ही विचार केले की एक संतांगेले अभंग घेऊन तांगेल विषयी माहिती सांगेद. त्या श्रृंखलेंतून पहिलो संत ज्ञानेश्वर महाराज हांगेलो जीवन आणि कार्याचेरी कार्यक्रम केलो. प्रोफेसर साधना कामत हिने निरूपण केले. गीता यांनी मेळी पाचीने अभंगांक चाल दिली आणि तो कार्यक्रम अतिशय लोकप्रिय जालो. मुंबई भायर पुणे गोंय बेंगळुरू चेन्नई अशी मस्त कडे हे कार्यक्रम सादर केले. अमेरिकेन सुद्दां सिएटल आणि सॅन होजे हाजे प्रस्तुतीकरण जाल्लें. थंय तरी मराठी मंडळांतून आषाढी एकादशी दिसूची कार्यक्रम जाल्मिती सर्वांक अतिशय आनंद जालो. भरभरून कौतुक केले तांणी. तशीची पंडित यशवंत देव आणि पंडित श्रीधर फडके हांगेले उपस्थितींतूय हो कार्यक्रम करची आमकां सुवर्ण संधी मेळ्ळी. आजी आम्ही 2014 ह्या वर्षांतून आनंद आश्रम हॉलांतून जाल्लेल्या कार्यक्रमाचे ऑडिओ प्ले करत असत. तर ह्या कार्यक्रमांतून भाग घेतली प्रोफेसर साधना कामत, श्रीमती शैला हेमाडी, श्रीमती दीपा मुर्डेश्वर आणि श्री अरुण हट्टंगडी. आजी आमच वटू ना ती जाल्यारी तांगेल मधुर स्मृती कायम आमच सांगात वर्तली. तर आता ऐकूया संत कवी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरा माऊली तो ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरा माऊली तो ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरा माऊली तो ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरा माऊली तू ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरा माऊली तू ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानभाव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सरस्वती वृंदगान सादर करीत आहे पंचसंतमाला. महाराष्ट्रातील 5 महान संतांचे जीवन आणि साहित्य यावर आधारित भावपूर्ण संगीत कार्यक्रमाचा आजचा पहिला दिवस. प्रमुख गायिका व संगीत संचालिका गीता येन्नेमेडी, पंडित यशवंत देव यांच्या शिष्या यांनी 500हून अधिक गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले असून अनेक खासगी व जाहीर कार्यक्रम सादर केले आहेत. निरूपण करणार आहेत साधना कामत, ललित लेखिका व तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका. त्यांची 9 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे संस्कृतमध्ये जगन्नाथ शंकरशेठ पुरस्कार. तबला साथ अरुण हट्टंगडी, पंडित तारानाथ यांचे शिष्य. संवादिनी साथ केदार भागवत, पंडित चंद्रचूड वासुदेव यांचे शिष्य. या दोघांनी अनेक नामवंत कलाकारांना साथ केलेली आहे. आता वृंदगानच्या गायिकांची ओळख. शैला हेमाडी, सुमन कोडियाळ, पद्मिनी भटकळ, दीपा मुर्डेश्वर, शोभा मरबळी, गीता येन्नेमडी, कालिंदी कोडियाळ, गीता बलसे, मी गीता बिजूर आणि साधना कामत. मुलांच्या प्रवेशांचे दिग्दर्शन दीपा चौकूर. तर आता सादर करीत आहोत संत ज्ञानेश्वर. बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठा उत्सव होत असतो. वारकरी दूरदूरच्या गावाहून टाळ मृदंग घेऊन
नाचत नाचत गात गात पंढरपूरच्या दिशेनं येत असतात. यांना वारकऱ्यांची दिंडी असं म्हणतात. इरावती कर्वे म्हणायच्या की दिंडी ज्या गावातून निघते ते गाव महाराष्ट्रात आहे असं समजावं. असा दिंडीचा आणि महाराष्ट्राचा जवळचा संबंध. दिंडी हे नाव कसं पडलं तर त्याविषयी काही तर्क आहेत, 2-3. एक तर दिंडी नावाचं वाद्य या मिरवणुकीत वाजवीत असत. दुसरं म्हणजे हा एक भजनाचा प्रकार आहे. दिंडी, साकी आपल्याला माहीत आहे. आणि तिसरा तर्क आहे, जर तो मोठा गमतीचा आहे. असं म्हणतात की ज्यावेळी हे वारकरी यायला निघतात त्यावेळी दिंडी दरवाजा म्हणजे गावचा मोठा दरवाजा आपल्याला माहीत आहे, प्रवेशद्वार. विठोबाला इतका आनंद होतो की तो पंढरपूरचा दिंडी दरवाजा उघडून त्यांच्या स्वागताला सज्ज राहतो, म्हणून त्याला दिंडी असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. तुम्ही जाता गावा हुरहुर लागे जीवा, भेटाल केधवा मज लागे. अशी हुरहुर विठोबाला लागते. म्हणजे भक्तच नव्हे तर देवसुद्धा त्यांना भेटायला तसाच उत्सुक झालेला असतो आणि दिंडीची वाट पाहतो. तर अशाच एका उत्साही दिंडीत आता आपण सामील होऊया. दिंडी चालली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. ओ दिंडी चालली, ओ दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला. गजर हरिनामाचा
संत बहिणाबाईंचा एक अभंग ऐकणार आहोत. ऐकताना एक सुंदर देवालय आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. याचा पाया संत ज्ञानदेवांनी घातला, त्याचा विस्तार संत नामदेवांनी केला, त्याला मजबूत असे खांब संत एकनाथांनी दिले आणि त्यावर तेजस्वी कळस चढवला तो संत तुकाराम यांनी. हे देवालय भागवत संप्रदायाचे एक प्रतीक आहे असं म्हणता येईल. खरं तर भागवत संप्रदाय हा पूर्वीपासून अस्तित्वात होता, परंतु ज्ञानदेवांनी तत्त्वज्ञानाचं मजबूत असं अधिष्ठान त्याला दिलं आणि त्याचा प्रसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाला. हा पंथ इतका लोकप्रिय का झाला? ह्या परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्या सर्वांनी धर्माचा अतिशय सोपा असा अर्थ लोकांना समजावून दिला. देव हा माणसात आहे आणि माणसाची सेवा हीच देवाची सेवा, म्हणून नामस्मरण आणि कर्तव्य पालन हाच खरा धर्माचा अर्थ. हा अर्थ सामान्य माणसाला अतिशय पटला, भावला आणि म्हणून हा पंथ अतिशय लोकप्रिय झाला. आजही त्याचा प्रभाव आपल्यावर टिकून आहे. तर ऐकूया संत कृपा झाली. संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली आली, इमारत फळा आली आली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, नामकयाचा किंकारा, नामकयाचा किंकारा, तेणे केला हा विस्तार, तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, ओ जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, हो तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, सावकाश सावकाश. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर या पंथाचा पाया ज्यांनी घातला ते संत ज्ञानदेव, त्यांचं जीवन आणि साहित्य यावर आता आपण हा एक कार्यक्रम सादर करतो आहोत. प्रेक्षकांना एक नम्र विनंती, आता कथाभाग सुरू होतोय, तर प्रत्येक गाण्यानंतर कृपया टाळ्या वाजवू नयेत, कारण कथेच्या ओघाला थोडीशी बाधा येते. शेवटी मात्र कडकडाट करावा. पैठणजवळ आपेगाव नावाचं एक छोटंसं गाव होतं. 13व्या शतकात तिथे गोविंदपंत कुलकर्णी नावाचे एक भाविक गृहस्थ राहत होते. त्यांच्या घरी नेहमी धार्मिक कार्यक्रम सतत होत असत, भजन, पूजन, अनुष्ठान वगैरे. तर त्यांचा एकुलता मुलगा विठ्ठल ह्याच्यावर लहानपणापासून पुष्कळ भाविक संस्कार झालेले होते. आधीपासून तो थोडा विरक्त वृत्तीचाच होता असं म्हणतात. तर 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याला अशी भीती वाटली की आपल्यावर आता विवाहाची सक्ती होईल, कारण त्या काळात लवकर लग्न करीत असत.
म्हणून तो आईवडिलांना न सांगताच एके रात्री घर सोडून निघून गेला तीर्थयात्रेसाठी म्हणून, आणि हिंडत हिंडत आळंदी इथे येऊन पोचला. तिथे देवळात त्यांचं वास्तव्य होतं. आणि दिनक्रम कसा होता तर सकाळी स्नान करणं आणि नंतर ध्यान धारणा, भिक्षा मागून भोजन करणं आणि नंतर इतरांशी चर्चा करणं सर्व धर्मग्रंथांविषयी. तर त्याच गावात सिद्धोपंत कुलकर्णी नावाचे एक भाविक गृहस्थ राहत होते. ते रोज येत असत देवळात आणि त्यांची ओळख झाली विठ्ठलपंतांची. आणि त्यांना खूप आश्चर्य वाटू लागलं की एवढ्या लहान वयात यांचं धर्मज्ञान किती सखोल. तर ते एकदा विठ्ठलपंतांना म्हणाले की माझी एक इच्छा आहे स्वामी की तुम्ही माझ्या घरी यावं, तुमचं आदरातिथ्य करावं. तर विठ्ठलपंत म्हणाले येईन मी, तुमची इच्छा असेल तर. त्याप्रमाणे ते त्यांना आपल्या घरी घेऊन गेली आणि तिथे त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी रुक्मिणी या तिघांनी मिळून त्यांचं पुष्कळ आदरातिथ्य केलं. या 2-3 दिवसांच्या सहवासात सिद्धोपंतांच्या मनात एक विचार येऊ लागला की आपण आपल्या मुलीवर लहानपणापासून धार्मिक संस्कार केलेले आहेत आणि या गृहस्थांचं धर्मज्ञान एवढं सखोल आहे, तर ह्या दोघांचा जर विवाह झाला तर त्यांचा संसार सुखाचा होईल. म्हणून त्यांनी हा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. ते म्हणाले की विठ्ठलपंत, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या कन्येचं पाणीग्रहण करावं. तर विठ्ठलपंत म्हणाले की मी विचार करून उत्तर देईन. आणि दुसरे दिवशी त्यांनी विवाहाला संमती दिली. असं म्हणतात की त्यांना दृष्टांत झाला. प्रत्यक्षात काय झालं कल्पना नाही, कारण पुढे जे रामायण घडलं त्या होकारातूनच घडलं. पण त्यावेळी त्यांनी होकार दिला. कदाचित ते गावचे सिद्धोपंत हे गावचे प्रतिष्ठित गृहस्थ होते म्हणून त्यांच्यावर थोडंसं दडपण आलं की काय माहीत नाही, परंतु त्यांनी लग्नाला होकार दिला आणि सगळ्यांना अतिशय आनंद झाला. आणि ते म्हणाले की जवळचाच मुहूर्त घ्या आणि विधी होऊन जाऊ द्या. त्याप्रमाणे लग्न झालं. विवाह झाल्यानंतर विठ्ठलपंत म्हणू लागले की माझी तीर्थयात्रा ही अर्धवट राहिली आहे, तर ती मी पूर्ण करून येतो. आता लग्नानंतर लगेच तीर्थयात्रेला एकट्याने जाणं हे थोडं विचित्रच होतं, परंतु सिद्धोपंतांनी विचार केला की खरोखरीच हे यात्रेसाठीच तर आले होते आणि आपण लग्नाचा प्रस्ताव मध्येच ठेवला, तर द्यावी त्यांना अनुमती. म्हणून ते म्हणाले की तुम्ही जायला हरकत नाही. आणि ते नंतर दक्षिणेकडे पूर्ण तीर्थयात्रा करून परत आले. आल्यानंतर ते म्हणाले की माझ्या आईवडिलांनी सूनमुख अजून पाहिलेलं नाही, तर मी माझ्या पत्नीला घेऊन आता आपेगावी जातो. त्याप्रमाणे तर सर्व यात्रा करून ते परत आले आणि म्हणाले की मी माझ्या पत्नीला घेऊन आपेगावी जातो. आणि तिथे आईवडिलांना अतिशय आनंद झाला, कारण त्यांना भीती वाटत होती मुलगा घर सोडून गेला आहे, संन्यासी झाला आहे की काय कोणास ठाऊक. पण मुलगा परत आला. इतकंच नव्हे तर सुंदर सुशील सुस्वभावी अशा मुलीशी विवाह करून आला आहे हे पाहून त्यांना आनंद झाला आणि त्या दोघांना त्यांनी आनंदाने ठेवून घेतलं. विठ्ठलपंत सारा दिवस देवळातच असत, चरितार्थासाठी काही करीत नसत. काही दिवस गोविंदपंतांवर संसाराचा भार होता, परंतु काही दिवसानंतर त्यांचं निधन झालं आणि ह्यांच्यावर सर्व भार आला. परंतु तरीही ते काहीही करीत नसत. सारा वेळ असाच ईश्वर चिंतनात जाई त्यांचा. त्यामुळे रुक्मिणीचे मोठे हाल होऊ लागले. पण ती सोशिक वृत्तीची असल्यामुळे काहीही न बोलता निमूटपणे सारं काही सहन करत होती, कसेबसे दिवस कंठीत होती. तर तिचे वडील एकदा सिद्धोपंत आपेगावी आले काही कामासाठी आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलीला मुळीच सुख नाही आहे. त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हणाले की तुम्ही दोघेही माझ्याबरोबर आळंदीला या. हेतू हा की जावयाच्या वागण्यात काही फरक पडेल. त्याप्रमाणे ती दोघंही आळंदीला आली. परंतु तरीही काहीही बदल नाही त्यांच्या वागण्यात. उलट त्यांनी एक नवीनच धोशा सुरू केला. ते म्हणाले की मला काशी यात्रा करायची. काशी हे मोठं तीर्थक्षेत्र, मी अजून तिथे गेलेलो नाही, तर मला तिथे जायचं. आता रुक्मिणीच्या मनात येईल की लग्नानंतर एक तीर्थयात्रा झालेलीच आहे, पुन्हा पुन्हा कसली यात्रा. पण एकदा वैतागाने तिने म्हटलं तुम्हाला जायचं असेल तर जा कुठे. आणि पडत्या फळाची आज्ञा म्हणतात त्याप्रमाणे ते घरातून निघून काशीत येऊन दाखल झाले. पुढे ज्ञानेश्वरांनीच एके ठिकाणी म्हटलंय, जो संसार व्यथे विठला, जो नैराशे विनटला, व्याधा
एखादा फासेपारधी जर एखाद्या पक्षाला हातात घेऊन पकडून जात असेल आणि जर मध्येच त्याची पकड थोडीशी ढिली झाली तर तो पक्षी ज्याप्रमाणे जीवाच्या आकांताने आभाळात भरारी घेईल त्याप्रमाणे जो माणूस संसारातून विरक्त झालेला आहे तो घर सोडून निघून जातो. त्याप्रमाणे हे निघून गेले आणि काशीत जाऊन दाखल झाले. तिथे रामानंद स्वामी नावाचे एक सत्पुरुष होते आणि त्यांचा मोठा शिष्यगण होता. कबीरसुद्धा त्यांचे शिष्य होते असं म्हणतात. तर विठ्ठलपंतांना तिथे खूपच बरं वाटू लागलं. तिथे खूप काशी हे ज्ञानाचं केंद्र होतं आणि तिथे धर्मावर पुष्कळ चर्चा होत असत. तर ते तिथेच राहिले. पण इथे रुक्मिणीची अवस्था काय झाली असेल याची कल्पना करा की पती घर सोडून निघून गेलेला आहे, परत येतोय की नाही माहीत नाही. तर ती सारा वेळ आईवडिलांची सेवा आणि देवाची प्रार्थना, तिने मोठं खडतर असं व्रत घेतलं आणि त्याप्रमाणे ती देवाला रोज सांगायची की माझे पती परत येऊ देत. पण तिचं जे एक स्वप्न होतं आपला संसार असावा, मुलं असावी, ते थोडंसं भंगल्यासारखंच झालेलं होतं संसाराचं स्वप्न. संसाराचे स्वप्न झाले कैसे भंग, संसाराचे स्वप्न झाले कैसे भंग, संतान सुखला जन्मभरी, 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 संतान सुखला जन्मभरी, जन्मभरी, जन्मभरी. बुडाली शोक सागरात, रुक्मिणी बुडाली शोक सागरात, घरी सेवा व्रत अखंडित, 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 घरी सेवा व्रत अखंडित, अखंडित, अखंडित. भजन पूजन नित्य अनुष्ठान, भजन पूजन नित्य अनुष्ठान, देवाचे स्मरण मनोभावे, 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 देवाचे स्मरण मनोभावे, 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 मनोभावे. इथे विठ्ठलपंतांच्या मनात असं येऊ लागलं की आपण संन्यास घ्यावा आणि त्यांनी स्वामीजींना विनंती केली की आपण मला संन्यास दीक्षा द्यावी. तर स्वामीजींनी त्याला विचारलं की तू ब्रह्मचारी आहेस ना, तुझ्यावर कसली जबाबदारी नाही आहे ना. तर विठ्ठलपंतांनी खोटंच सांगितलं की माझ्यावर कसली जबाबदारी नाही, मी ब्रह्मचारी आहे. कारण त्यांना माहीत होतं विवाह झालेला आहे हे कळलं असतं तर कदाचित संन्यास मिळण्यात काही अडचण आली असती, म्हणून त्यांनी खोटं सांगितलं. स्वामीजींनी दीक्षा दिली, त्यांना कानात मंत्र दिला आणि त्यांचं नावही बदललं, चैतन्य आश्रम असं नाव ठेवलं. कारण संन्यास याचा अर्थ सर्वस्वाचा त्याग, तर नावसुद्धा सोडावं लागतं. त्याप्रमाणे हे चैतन्य आश्रम झाले. त्यानंतर रामानंद स्वामी म्हणाले की मी यात्रेला जाऊन येतो आणि काही शिष्यांना घेऊन ते दक्षिणेकडे यात्रेला म्हणून निघाले. आणि जाता जाता त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रातून जावं आणि योगायोगाने ते आळंदीला येऊन पोचले. तिथे काही दिवस त्यांचा मुक्काम होता. तर गावातले लोक सर्व त्यांच्या दर्शनाला येऊ लागले, कारण काशीहून एक सत्पुरुष आले आहेत अशी बातमी सगळीकडे पसरली. तर सर्वजण त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. त्याप्रमाणे रुक्मिणी देखील आली आणि तिने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. तेव्हा तिच्या अंगावरचे सर्व सौभाग्याचे अलंकार पाहून स्वामींनी तिला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव असा. तर तिच्या चेहऱ्यावर उदासवाणे असे भाव दिसले. त्यांना नवल वाटलं. तर ते म्हणाले, मुली मी तुला आशीर्वाद दिला तेव्हा तुझा चेहरा असं का बरं झाला. तर तिच्या डोळ्यातून एकदम घळघळा अश्रू वाहू लागले. काय झालं. त्यांनी म्हटलं की मला सांग बरं तुझ्या मनात कोणतं दुःख आहे. तर ती म्हणाली की स्वामी तुम्ही माझे अलंकार पाहून मला आशीर्वाद दिलात, पण माझे पती घर सोडून निघून गेलेत. कुठे गेलेत ते माहीत नाही, काशीला जातो असं सांगून गेले. काही जण म्हणतात की त्यांनी संन्यास घेतला, पण प्रत्यक्षात काय झालं आम्हाला काहीच कल्पना नाही. माझी अवस्था मोठी बिकट झालेली आहे. तर स्वामीजींच्या मनात आलं की आपण ज्याला संन्यास दिला तोच तर हिचा पती नव्हे. त्यांनी सगळी चौकशी केली, घर सोडून तो कधी निघून गेला, त्याचं वय काय वगैरे. आणि ही शंका मनात येताच ते अतिशय अस्वस्थ झाले.
कारण हिच्या दुःखाला आपणच तर कारणीभूत नाही ना, अशी त्यांना भीती वाटू लागली. आणि मग पुढे जावंसं त्यांना वाटेच ना, ते तिथूनच परत फिरले आणि काशीत येऊन पोचले. तर त्यांचे शिष्य त्यांना म्हणाले की तुम्ही रामेश्वरपर्यंत जाणार होतात, तर इतके लवकर कसे परत आलात? तर स्वामीजी म्हणाले की जाणार होतो खरा, पण आळंदीला पोचल्यावर मला काही पुढे जावंसं वाटेना. आणि आळंदी हा शब्द उच्चारताना त्यांनी चैतन्याश्रमाकडे टक लावून पाहिलं. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावर त्यांना चलबिचल झालेली दिसली. म्हणून ते म्हणाले, चैतन्य असं माझ्या समोर ये आणि खरं ते मला सांग, मी ज्यावेळी तुला दीक्षा दिली त्यावेळी तू सांगितलं होतंस की मी ब्रह्मचारी आहे, तू खरं बोलला होतास का? हा प्रश्न येताच विठ्ठलपंतांचं सर्व अवसान गळालं. ते त्यांच्या पायावर कोसळले आणि म्हणाले की माझी चूक झाली. घेतली लोळणा गुरूंचे पायासी, सांभाळा मजसी विनवित, अपराध माझा घालावा हो पोटी, मज उपरती जाहलीसे. मला पश्चाताप होतोय, फार मोठा अपराध माझ्या हातून घडलाय, तर मला प्रायश्चित्त द्या. तर स्वामीजी त्याला म्हणाले की प्रायश्चित्त वगैरे तू म्हणतोयस, परंतु तुला जी मी दीक्षा दिली त्यात काही अर्थच राहिलेला नाही. कारण विवाहित पुरुषाला जर संन्यास द्यायचा असेल तर त्याने आपल्या पत्नीची अनुमती घ्यावी असं धर्मशास्त्र सांगतं. परंतु तुझ्या पत्नीला माहीतसुद्धा नाही की तू इथे आहेस, तेव्हा तू अजूनही गृहस्थच आहेस. माझी तुला अशी आज्ञा आहे की तू परत जावंस आणि सुखाने संसार करावास. तर आता नाईलाज झाला विठ्ठलपंतांचा आणि ते परत आळंदीला आले. सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि त्या दोघांचा संसार पुढे सुरू झाला. त्यांच्या संसार वेलीवर 4 सुंदर फुलं उमलली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. विठ्ठल रुक्मिणी नावे सार्थक यांचे भावे, विठ्ठल रुक्मिणी नावे सार्थक यांचे भावे. ऐशी रत्ने पोटी आली, संसार लताही फुलली, संसार लताही फुलली. ऐशी रत्ने पोटी आली, संसार लताही फुलली, संसार लताही फुलली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता, धन्य जाहली माता पिता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता, धन्य जाहली माता पिता. धन्य जाहली माता पिता, धन्य जाहली माता पिता. आता खरं तर संसार सुखाने व्हायला हवा होता, परंतु काही जणांच्या कपाळी सतत दुःखच लिहिलेली असतात. गावातले ब्राह्मण म्हणू लागले की हा संन्यासी, ह्याला संसारात परतण्याची खरं तर ह्याची योग्यता नाही, हे धर्माच्या विरुद्ध आहे, ह्याच्यामुळे धर्म बुडेल आणि म्हणून आपण सर्वांनी याच्यावर बहिष्कार घालायला हवा, यांना वाळीत टाकायला हवं. त्यामुळे कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवीत नसे, या मुलांशी खेळायला कुणी नसे. त्यामुळे ती मुलं बिचारी घरातच खेळत आणि वडील ज्यावेळी धर्मग्रंथांचं वाचन करीत त्यावेळी त्यांच्या कानावर ते सर्व पडेल. मोठमोठे शब्द त्यांच्या रोजच्या बोलण्यात येऊ लागले, ब्रह्म, माया वगैरे. तर वडिलांना असं वाटलं की अकाली यांना प्रौढत्व येते, हे काही योग्य नाही, आपल्यामुळे हे झालं आहे, तर आपण काहीतरी प्रायश्चित्त घ्यायला हवं. म्हणून ते सर्वांना घेऊन त्र्यंबकेश्वरी आले. तिथे त्यांनी एक खडतर तप करायला सुरुवात केली की देवळात पूजा करणं आणि त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा घालणं. तर रोज अशी प्रदक्षिणा ते घालीत असत. तर एकदा तिथून येत वाटेत जंगल होतं, घनदाट जंगल. अंधार झाला आणि एकाएकी वाघाची डरकाळी त्यांच्या कानावर आली. त्याबरोबर घाबरून सगळे सैरावैरा पळू लागले आणि आईवडिलांनी धाकट्या मुलांचे हात धरले. त्यांना वाटलं निवृत्ती मोठा आहे, तो मागून येईल, आणि सर्वजण घरी येऊन पोचले, परंतु निवृत्ती नाही. तेव्हा त्यांना वाटलं की अरे हा वाघाच्या भक्ष्यस्थानी पडला की काय, आणि अतिशय वाईट वाटलं. खूप शोक केला त्याने, परंतु तो वाघाच्या तावडीत सापडलेला नव्हता. तो वाट चुकला आणि एका गुहेपाशी येऊन पोचला. या गुहेत गहिनीनाथ नावाचे एक थोर सत्पुरुष ध्यानस्थ बसले होते. नाथ परंपरा, आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि गहिनीनाथ. तर ते ध्यानस्थ बसले होते. काही मिनिटांनी त्यांचं ध्यान संपलं आणि त्यांनी डोळे उघडले तर दाराशी एक लहान मुलगा भेदरलेला. तर ते म्हणाले, बाळ तू कोण आहेस, आत ये, घाबरू नकोस, मला सांग बरं तू कसा इथे आलास. तर निवृत्ती जवळ आला आणि म्हणाला, काय सांगू, आम्ही आणि माझे आईवडील देवळातून घरी जात होतो आणि एकाएकी वाघाची डरकाळी कानावर आली म्हणून सर्वजण आम्ही धावू लागलो आणि ते पुढे गेले आणि मी मागे राहिलो.
तर गहिनीनाथ म्हणाले की काही घाबरू नकोस, तू इथेच राहा आणि मी शोध घेईन तुझ्या आईवडिलांचा आणि तुला पोचवून देईन. त्याप्रमाणे 2-3 दिवस तो तिथे राहिला आणि ह्या सहवासात गहिनीनाथांच्या मनात त्याच्याविषयी वात्सल्य उत्पन्न झालं. संन्यासी जरी आपण म्हटलं तरी सर्वांच्याच मनात वात्सल्य भावना असते. त्यांना तो अतिशय प्रिय झाला आणि त्यांच्या मनात आलं कदाचित देवाचीच ही योजना असेल की एक शिष्य आपला असावा, असं बऱ्याच काळापासून आपल्याला वाटतंय, तर कदाचित देवानेच ह्याला धाडलं असेल. म्हणून त्यांनी एके दिवशी त्याला सांगितलं की माझ्या मनात असं आहे की तुझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. आणि त्याला समोर बसवलं आणि विधीपूर्वक मंत्र दिला कानात आणि शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला. त्याला काही कळलं नाही, लहानच होता, पण तरी त्याने अशा गोष्टी वाचलेल्या होत्या आणि त्यामुळे त्याला खूप आनंद झाला हा मोठा साधू, आणि त्याने आपल्याला शिष्य म्हणून घेतलेला आहे. 2-3 दिवसांनी त्यांनी आईवडिलांचं घर कुठे आहे ते शोधून काढलं आणि त्याला घरी नेऊन पोचवलं. आणि तिथे घरात अतिशय आनंद झाला. धाकटी भावंडं नाचू लागली, दादा आला, दादा आला. कारण त्यांना सर्वांना वाटलं होतं की हा वाघाच्या भक्षस्थानी पडलेला आहे, पण तसं झालेलं नाही. तो परत आला. इतकंच नव्हे तर एका थोर साधूंचा हा शिष्य होऊन आलेला आहे हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला आणि सर्व मंडळी आळंदीला परतली. आता ज्ञानदेवांचं वय 8 आणि निवृत्तीनाथांचं वय 10. तर वडिलांना असं वाटू लागलं की यांच्या मुंजी आता कराव्या. म्हणून ते ब्राह्मणांकडे गेले आणि त्यांना सांगितलं. तर ब्राह्मण म्हणाले की ह्यांच्या मुंजी आम्ही लावू शकत नाही. का बरं? कारण ही संन्याशाची मुलं आहेत, तर हे धर्माच्या विरुद्ध आहे. तर ते म्हणाले की पण अहो मी प्रायश्चित्त घेतलेलं आहे, मी कितीतरी दिवस त्र्यंबकेश्वरी होतो. पण ते म्हणाले की तुझा अपराध एवढा मोठा आहे की हे प्रायश्चित्त पुरेसं नाही. मग ते म्हणाले की मग काय घ्यावं मी प्रायश्चित्त, तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. तर ते म्हणाले, त्यांनी पुष्कळ ग्रंथ चाळले, ते म्हणाले की तुझा अपराध एवढा मोठा आहे की देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. हे ऐकल्याबरोबर त्यांच्यावर वज्राघात झाला. काय करणार? तसेच घरी परतले. रात्रीची जेवणं झाली, सर्वत्र निजानीज झाली, पण यांना झोप येईना. ते उठून बसले. पत्नीलाही जाग आली. ती म्हणाली काय झालं? ते म्हणाले की त्यांनी मला प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं आणि मी आता ते घेणार, मी माझे प्राण अर्पण करणार देवाला. तर ती घाबरली. तिने त्यांचे पाय धरले आणि म्हणाली हो असलं काही करू नका, माझ्या पदरी 4 मुलं आहेत, तुम्ही गेलात तर मी काय करू, कुणाच्या तोंडाकडे पाहू? परंतु ते म्हणाले अगं लक्षात घे की मुलांच्या सुखासाठीच मी हा निर्णय घेतलेला आहे, कारण त्यांच्या साध्या मुंजीसुद्धा होऊ शकत नाहीत आणि त्यांचं पुढचं आयुष्य मग काय होईल बरं? मी नाहीसा झालो म्हणजे सगळं सुरळीत होईल. म्हणून ते निघाले. तर ती म्हणाली तुम्ही जर जात आहात तर मी देखील तुमच्याबरोबर येते. का असं ती म्हणाली असेल? कारण नवरा एवढा मोठा त्याग करतोय तर आपण घरी राहणं हा आपला स्वार्थ होईल असं तिला वाटलं. आपण अर्धांगी आहोत, त्यांच्याबरोबर जावं असं. किंवा कदाचित तिला असंही वाटलं असेल की ह्या सर्वाला आपण जबाबदार आहोत. आपण जर स्वामींच्याकडे तक्रार केली नसती तर हे काहीच घडलं नसतं. मी त्यांच्याकडे तक्रार केली आणि त्यामुळे यांना काशीहून परतावं लागलं. आणि हा विचार तिच्या मनात आला. काय तिच्या मनात आलं आपण सांगू शकत नाही, परंतु ती पतीबरोबर निघाली. परंतु निघताना तिच्या मनाची 4 लहान मुलं त्यांना सोडून निघताना तिच्या मनाची केवढी तळमळ, केवढी तगमग झाली असेल याची कल्पना करा. काळ रात्र ती कुणी वर्णावी, काळ रात्र ती कुणी वर्णावी, बालकेही निसलेली, कठोर चित्ते तया त्यजूनी द्वैही निघाली.
केले जगदीशा. सकाळी उठून मुलं पाहतात तर घरात आई वडील नाहीत. त्यांनी सगळीकडे शोध घेतला, देवळात पाहिलं, ब्राह्मणांकडे चौकशी केली. तर ब्राह्मण म्हणाले की आम्ही त्यांना प्रायश्चित्त सांगितलं होतं, कदाचित त्यांनी ते घेतलेलं असेल. तर हे कळल्यावर मुलांच्यावर वज्राघात झाला. पण काय करणार, आलिया भोगासी. मोठी दोघं जाऊन भिक्षा मागून आणीत आणि धाकटी दोघं घर सांभाळीत, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. परंतु काही दिवस झाल्यानंतर निवृत्तीला वाटू लागलं की आपल्या आईवडिलांनी एवढा मोठा त्याग केलेला आहे, तर आपल्याला आता शुद्धीपत्र मिळायला हवं. त्याप्रमाणे तो ब्राह्मणांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र द्या, आमच्यावरचा बहिष्कार आता उठवा. तर ते म्हणाले की हा अधिकार आम्हाला नाही. म्हणजे बहिष्कार टाकायचा अधिकार होता, पण शुद्धीपत्र द्यायचा नव्हता. तर ते म्हणाले की तुम्हाला पैठणला जावे लागेल. पैठण हे मोठं तीर्थक्षेत्र, तिथल्या ब्राह्मणांना फक्तच तो अधिकार आहे. तर ही मुलं मग निघाली उन्हातान्हात वणवण करीत पैठणला येऊन पोचली. तिथे गावात सगळीकडे खबर पसरली की काही मुलं शुद्धीपत्रासाठी आलेली आहेत आणि तिथे मोठी सभा भरली. आणि त्यावेळी ह्या मुलांचं सर्व धर्मज्ञान पाहून ते सर्व थक्क झाले ब्राह्मण. पण एकाला त्यांची चेष्टा करायची लहर आली. तर ते ज्ञानदेवांना म्हणाले, आपल्याला सर्वांना ही कथा माहीत आहे की तू म्हणतोस की ब्रह्म सगळीकडे आहे, तर हा समोरून रेडा जातोय, त्याच्यात पण आहे का? तर ते म्हणाले, हो आहे. मग तू वेद म्हणतोस तसा हा म्हणू शकेल का? आणि मग कथा अशी आहे की त्यांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याच्या मुखातून वेद उमटले. आता असे अनेक चमत्कार संतांच्या जीवनात आपण वाचतो. प्रत्यक्षात काय घडलं असेल याविषयी आपल्याला कल्पना नाही, परंतु त्यांचं हे ज्ञान अल्पमती लोकांना, अशिक्षित लोकांना त्यांनी वेद शिकवले, म्हणूनही त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं असेल सर्व ब्राह्मणांना. आणि ते म्हणाले की तुम्हाला शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? तर तुम्हाला फक्त आमची आज्ञा आहे की संन्यस्त वृत्तीने तुम्ही गावोगाव जावं आणि धर्माचा प्रसार करावा. त्याप्रमाणे ही चारी मुलं अतिशय आनंदित झाली आणि प्रवासाला निघाली. आणि त्यांचा क्रम असा होता की देवळात मुक्काम करणं आणि कीर्तन देणं आणि नंतर पुढच्या गावी जाणं. तर असेच ते एकदा नेवासे येथे पोचले, प्रवरेच्या काठी. तर तिथे ज्ञानदेव कीर्तन करीत असताना पुष्कळ गर्दी, अलोट गर्दी. तर निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले की अरे, तुझं भाषेवर एवढं प्रभुत्व आहे, तर संस्कृत गीता तू मराठीतून का सांगत नाहीस? कारण या लोकांना संस्कृत येत नाही. हे सगळे अलुतेदार बलुतेदार तसे, त्यांना संस्कृत येत नाही, स्त्रियांना येत नाही. तर मग त्यांना काहीच कळत नाही गीतेमधलं, तर तू हे मराठीतून का बरं सांगत नाहीस? तर प्रथम ते चकित झाले ज्ञानेश्वर. ते म्हणाले की काय सांगताय तुम्ही? साक्षात कृष्णानं सांगितलेली गीता आणि मी पामर ती मराठीतून सांगणार? पण त्यांच्या गुरूंनी, निवृत्तीनाथांनी त्यांना आत्मविश्वास दिला. ते म्हणाले की तू हे करू शकशील आणि तूच हे करू शकशील याची मला खात्री आहे. आणि म्हणून मग दुसऱ्या दिवसापासून त्यांनी मराठीतून गीता सांगायला सुरुवात केली. तर क्रम असा होता की प्रथम संस्कृत श्लोक गीतेतला, नंतर मराठीतून ओवी आणि नंतर त्याचं निरूपण. सच्चिदानंद बाबा नावाचे त्यांचे शिष्य होते, ते लिहून घ्यायचे. तर ह्या ओव्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आपण जी ज्ञानेश्वरी आज वाचतो ही आहे त्या ओव्या. पण ते जे निरूपण करीत असत ते काही आपल्याला माहीत नाही. पण ते किती रसाळ होतं याची आपल्याला कल्पना येते. कारण सारखे लोक यायचे, किती गर्दी व्हायची लांब लांबच्या गावाहून, आणि 1-2 अध्याय सांगून जावं असं त्यांच्या मनात होतं. पण पूर्ण 18 अध्याय सांगितल्याशिवाय लोकांनी त्यांना हलूच दिलेलं नाही. तर नामदेव असं म्हणतात की सामान्य माणसाला संस्कृत कळत नाही, म्हणून जणू काही कृष्णानेच पुन्हा अवतार घेतला. आणि योगायोग असा आहे की कृष्णाची जन्मतिथी आणि मुहूर्त आणि ज्ञानेश्वरांचा एकच आहे. श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता दोघांचाही जन्म झाला होता. तर म्हणून ते म्हणतायत की संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणा दया. संस्कृत भाषा जगासी कळेना, संस्कृत भाषा जगासी कळेना, संस्कृत भाषा जगासी
नावाचे जे कवी होते ते म्हणतात की त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. सर्व बंडखोर जे होऊन गेले त्या ज्ञानेश्वरांचा पहिला मान. तर ज्ञानेश्वर बंडखोर कसे? आपल्या डोळ्यासमोर तर सोज्वळ अशी मूर्ती. तर त्यांनी बंड केलं ते संस्कृतच्या मिरासदारीवर. त्यांनी सांगितलं की फक्त संस्कृत भाषा नव्हे तर माझी मराठीसुद्धा तशीच गोड आहे. एक फ्रेंच लेखक आहेत ते म्हणतात की वी रिबेल देअरफॉर वी आर. आपण बंड करतो म्हणून आपण टिकून राहतो. तर एका गटाचा किंवा एका भाषेचा किंवा एका कुठल्याही देशाची काही काळ अधिकारशाही चालते, परंतु फक्त काही काळ. इतरांचा आत्मविश्वास जो असतो, स्वाभिमान जो असतो तो जागा होतो आणि मग ते प्रतिकार करतात आणि म्हणून ते टिकून राहतात. तर मराठी भाषा टिकली इतकंच नव्हे, तिचं वैभव आज जे आपण पाहतो आहोत त्याचं बरंचसं श्रेय संत ज्ञानेश्वरांना द्यायला हवं. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता ते पैजा जिंके. माझी मराठी भाषा अशी आहे की अमृताशी सुद्धा स्पर्धा केली तर ती जिंकू शकेल. आणि नंतर ते म्हणतात की ऐसी अक्षरे रसिके मेळविनं. यातून मी रसिकतेनं शब्दांची निवड करून तुम्हाला गीतेतलं तत्त्वज्ञान सांगेन. रसपरिपोष ह्याला ते फार महत्त्व देतात. ते म्हणतात की वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व. आपण जे बोलतो त्यात कवित्व हे सुंदर, काव्य हे बोलण्यात सर्वात अधिक सुंदर, आणि पुन्हा काव्यामध्ये रसिकतेनं जे रसपरिपोष जिथे झालेलं आहे ते काव्य अधिक सुंदर, अधिक चांगलं. तर याची साक्ष आपल्याला ठाई ठाई ज्ञानेश्वरीत दिसते. त्यांनी नुसतंच रूपांतर केलं आहे का? तर नाही. आता पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवान म्हणतात की मला तुम्ही साधं पाणी, पान, फूल काही दिलं तरी चालेल. तर ज्ञानेश्वर म्हणतात तुम्ही दिलेला पाण्याचा थेंब हा सुद्धा मला कौस्तुभमण्यासारखा आहे. किती सुंदर चित्र की कौस्तुभमणी गोल, वाटोळा, पारदर्शक. तर पाण्याचा थेंब हा कौस्तुभमण्यासारखा. त्यानंतर ते सांगतात की आपल्या दैनंदिन जीवनातली काही उदाहरणं देतात. तर गीतेमध्ये सर्व नवरस आहेत, पण प्रमुख म्हणजे शांत आणि अद्भुत. शांताची घरा, अद्भुता आला पाहुणेरा, हे दोन प्रमुख रस. परंतु इतरही रस आपल्या भेटीला येतात. वीररस आहे, करुणरस आहे, रौद्ररस आहे. हे सांगताना ते उदाहरण काय देतात की समजा एक लग्नाचं वराड जमलेलं आहे. तिथे नवरा नवरी हे छान कपडे दागिने घालून सजलेले असतात, ती दोघं प्रमुख. पण त्यांचे इतर नातेवाईकसुद्धा छानपैकी कपडे वगैरे घालून इथून तिथून हिंडत असतात. तर त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत हे दोन प्रमुख रस, पण बाकीचे जे आहेत तेही आपल्या भेटीला येतात. अशी अनेक सुंदर उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. नम्रता त्यांच्या ठिकाणी ते म्हणतात की मी एक अजाण बालक आहे, तुम्ही सर्व जाणकार, तर तुम्हाला मी काही सांगणं हे माझं औद्धत्य आहे. परंतु ते म्हणतात की आजवर गीता सांगणारे हे राजहंसासारखे विद्वान, पण राजहंसाची चाल ही डौलदार आहे म्हटल्यावर बाकीच्या पक्षांनी चालूच नाही असं आहे का? तर म्हणून मी आज तुम्हाला माझ्या कुवतीप्रमाणे सर्व सांगणार आहे. आणि खरं तर त्यांना देखील पुढे मग लोकांनी असं म्हटलेलं आहे की साहित्यातला राजहंस ही त्यांना पदवी मिळालेली आहे. त्यांची नम्रता देखील आपल्याला दिसून येते. ते म्हणतात की मी अजाण बालक आणि तुम्ही जाणकार आहात, तर तुम्हाला मी काही सांगणं हे माझं थोडंसं औद्धत्य आहे. पण ज्यावेळी वडील मुलांना घास भरवतात त्यावेळी मुलं देखील एखादा घास आपल्या हातानं वडिलांच्या मुखात घालतात आणि ते आनंदाने वडील ग्रहण करतात. त्याप्रमाणे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते प्रेमानं तुम्ही ग्रहण करा. आता हे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर कसं आलं असेल? कदाचित असे अनेक विचार आपल्या मनात येतात ज्ञानेश्वरी वाचताना की त्यांचे वडील स्वतः विठ्ठलपंत हे मुलांना भरवीत. खरं तर घास भरवणं किंवा मुलांना झोपवणं हे आईचा प्रांत आहे असं आपण मानतो. मग वडील घास भरवणारे हे त्यांच्या डोळ्यासमोर चित्र कसं आलं? तर कदाचित त्यांचे वडील देखील मुलांना भरवीत असतील, आईला पुष्कळ घरात काम असल्यामुळे, आणि त्यावेळी ह्यांची धाकटी भावंडं आपल्या हातानं वडिलांच्या मुखात घास भरवीत असतील, म्हणून त्यांना ही प्रतिमा सुचली असावी. असे अनेक विचार आपल्याला येतात. ज्ञानेश्वरी वाचताना खूप सुंदर स्थळं आपल्याला भेटतात, पण ते एवढ्यावर थांबत नाहीत. ते म्हणतात कवित्वी रसिकत्व, वाचे भरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, पण रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. रसाळ रसपरिपोष करणारं काव्य असलं तरी त्याच्यात श्रेष्ठ कुठलं? तर त्याला परतत्वाचा, अध्यात्माचा थोडासा स्पर्श. संपूर्ण अध्यात्मावर काव्य नव्हे, ते कंटाळवाणं होईल, परंतु परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं सोनं होतं. त्याप्रमाणे
एखाद्या काव्याला नुसता अध्यात्माचा स्पर्श झाला की त्याच्यावर सोन्याची झळाळी चढते. व्यासंगी तत्त्वज्ञ मेपुरेगे म्हणायचे की जगाच्या इतिहासात अनेक तत्त्वज्ञानाचे ग्रंथ झालेले आहेत आणि अनेक काव्य आहेत, परंतु काव्याच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगणारा असा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ अजून आपल्याला सापडलेला नाही. तर असा हे परतत्व स्पर्श कसा ते आता आपण एक गीत ऐकणार आहोत. मोगरा फुलला. तर साधंच गीत आहे. मोगऱ्याची वेल फुललेली आहे आणि फुलं टपटप गळतायत, आपण ती गोळा करतो आहोत. शेवटच्या ओळीपाशी आपण येतो तेव्हा आपल्याला हा परतत्व स्पर्श जाणवतो. विवले से रोपला विरले वारी, विवले से रोपला विरले वारी. त्याचा वेणू गेला, त्याचा वेणू गेला गगनावरी. विवले से रोपला विरले वारी, विवले से रोपला विरले वारी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताती बहरू कळियासी आला. फुले वेचिताती बहरू कळियासी आला. त्याचा वेणू गेला, त्याचा वेणू गेला गगनावरी. विवले से रोपला विरले वारी. मनाची गुंती गुंफिला शेला, मनाची गुंती गुंफिला शेला. बाप रखुमा देवी वर विठ्ठले अर्पिला, बाप रखुमा देवी वर विठ्ठले अर्पिला. त्याचा वेणू गेला, त्याचा वेणू गेला गगनावरी. विवले से रोपला विरले वारी, विवले से रोपला विरले वारी. ला विरले वारी, ला विरले वारी. शेवटच्या ओळीपाशी आपण येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की साधी फुलं नव्हेत, मनाची गुंती गुंफियला शेला. ही फुलं घेऊन आपल्या मनाच्या धाग्यावर आपण गुंफतोय, म्हणजे ही भक्तीची फुलं आहेत आणि त्याचा अख्खा शेला विणून आपण ईश्वराच्या चरणी अर्पण करतो आहोत. ज्ञानेश्वरांची प्रतिमासृष्टी वेगळे पण देखील त्याच्यात असं की ज्यावेळी गुंफण्याची क्रिया आपण नेहमी ऐकतो किंवा पाहतो त्यावेळी काहीतरी एकेरी आपल्या डोळ्यासमोर हार किंवा सर, पण इथे अख्खा शेला गुंफलेला आहे आणि तो बाप रखुमाई देवीवरू विठ्ठले अर्पिला असं ते सांगतात. आता पुढे म्हणतात की ज्ञानेश्वरी कशी ऐकावी. तर आणखी कोणी म्हणालं असतं की लक्ष देऊन ऐका, पण हे म्हणतात अनुभवावी हे कथा. नुसती ऐकू नका, तर अनुभव घ्या. आणि कसा अनुभव घ्या, तर अति हळुवारपणा आणून या चित्ता. लक्ष देऊन ऐका असं नाही, तर मनाला हळुवारपणा आणा, म्हणजे मनात एक ओलावा येऊ द्या तुमच्या. असं का? कारण मनाची जर मशागत केली, जर खडकाळ जमीन असेल तर त्याच्यात जर आपण काही बी घातलं तर ते वर येत नाही, ते रुजत नाही. म्हणून मन हे हलकं करायला हवं, हळुवार करायला हवं, म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या मनात रुजेल असं ते सांगतात. जैसे शारदीयेची चंद्रकळे माझी अमृतण कण कोवळे. आता चकोर पिल्लं ही चंद्रप्रकाश ग्रहण करतात. चकोर हा पक्षीच मोठा सुंदर लहान, पण त्याची पिल्लं ही किती गोंडस लुसलुशीत, ती आपल्या चोचीनं एक एक कण जसा टिपत असतील चंद्रप्रकाशाचा, त्याप्रमाणे तितक्या हळुवारपणे मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही ग्रहण करा. जैसे भ्रमरू परागुनेती कमळ दळे नेला नेनती. कमळाच्या पाकळ्यांना कळत सुद्धा नाही की भुंगा आतमध्ये जाऊन पराग घेऊन येतो, इतक्या हळुवारपणे. तसे तुम्ही माझ्याकडून हे ज्ञान घ्या.
आणि आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटिता, कमलिनी ही तळ्यात असते आणि चंद्र आभाळात असतो. या दोघांचं प्रेम संस्कृत साहित्यात वर्णिलेलं आहे. तर हे म्हणतात की कमलिनी जशी आपले पाकळ्या मिटून कृष्णाला आलिंगन देते, आपली जागा ती सोडत नाही, आपुला ठावो न सांडिता, परंतु चंद्र दूर असून सुद्धा त्याच्याशी तिचं मिलन होतं. त्याप्रमाणे तुम्ही तिथे आहात, मी इथे आहे, माझं कथन आणि तुमचं श्रवण ह्यांचं मिलन व्हावं आणि मग आपली एकतानता होईल, आपलं अद्वैत होईल. आणि मग काय होईल तर शब्दे विण संवादिजे, शब्दांची गरजच भासणार नाही. मी जे काय सांगतोय ते तुम्हाला आपोआप कळेल. एका गवयाची अशी कथा सांगतात की तो रियाज करीत होता आणि त्याचा शिष्य त्याच्याजवळ बसून त्याला प्रत्येक त्याच्या तानेला व्हावा व्हावा असं म्हणत होता. तर तो गवई म्हणाला की तू माझ्या प्रत्येक तानेला व्हावा अशी दाद देतोयस, पण माझ्या मनात एक इच्छा आहे की एक जागा माझ्या गळ्यातून अशी निघावी की दाद देण्याची सुद्धा तुला शुद्ध राहू नये, ते भान तुला राहू नये, ती तुझी खरी दाद असेल, तुझी मूक दाद ही खरी दाद. तर त्याप्रमाणे ज्ञानेश्वर म्हणतात की शब्दे विण संवादिजे, शब्दाशिवाय आपल्या दोघांमध्ये संवाद होईल. इंद्रिये नेणता भोगीजे, इंद्रियांच्या नकळत तुम्हाला मी जे काय देतो त्याचा उपभोग घेता येईल. ते म्हणतात की गीता हे एक प्रयाग तीर्थ आहे, त्याच्यात स्नान करण्याचं मोठं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळतं आहे, परंतु त्यासाठी संस्कृताची गहने तीरे ओलांडून जावी लागतात आणि त्याची गरज नाही आता, कारण माझ्या गुरूंच्या कृपेने आता मराठीतून हा सुंदर घाट बांधलेला आहे. त्यावरून तुम्ही पुढे जा आणि गीतेत सचेल स्नान करा. आणि त्याचा सारांश काय गीतेचा तर ते सांगतात, जे जे उपजे आणि नाशे ते ते मायावशे दिसे, एरवी तत्वता जे असे ते अविनाशी. या जगात सतत आपल्याला बदल दिसत आहेत, काही गोष्टी येतात काही जातात, पण या सर्वांच्या पाठीमागे एक तत्व आहे, एक सूत्र आहे. आपण त्याला ब्रह्म म्हणू, चैतन्य म्हणू, देव म्हणू, त्याचे हे सर्व आविष्कार आहेत. जे जे देखे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जाण माझा, असं ते सांगतायत. तर हे जे आहे त्याला चिद्विलासवाद असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांचा. चैतन्याचा विलास म्हणजे लहान मूल ज्याप्रमाणे खेळतं एखादा मातीचा गोळा आणि त्यातून वेगवेगळी चित्र करतं आणि पुन्हा त्याच्यात ती विलीन होतात, त्याप्रमाणे हे ब्रह्म आहे ते आपल्यातून अनेक आविष्कार निर्माण करतं आणि मग ते पुन्हा त्याच्यातच विलीन होतात, म्हणून त्याला चिद्विलासवाद. आणि हे सगुण साकार अशी रूपं आहेत आणि निर्गुण निराकार असं हे ब्रह्मचैतन्य आहे. पण ज्ञानेश्वर म्हणतात की दोन्ही रूपं मला अतिशय आवडतात आणि त्याप्रमाणे ते म्हणतात सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, विठ्ठल हा, सगुण निर्गुण दोन्ही
आता आपण म्हणू की ब्रह्म आणि त्याचे हे विविध आविष्कार, त्यांच्यातलं अद्वैत, ह्याचा रोजच्या व्यवहारात काय उपयोग, दैनंदिन जीवनात काय उपयोग. तर विवेकानंदांची एक कथा सांगतात की बंगालात एकदा मोठा दुष्काळ पडला होता आणि माणसं मृत्युमुखी पडत होती. तर ते रागारागाने मठात आले आणि रामकृष्णाला म्हणाले की काय अर्थ आहे आपल्या या तत्त्वज्ञानात, माणसांना खायला नाही आणि ते उपाशी मरतायत सगळे. तर रामकृष्ण म्हणाले की तू जरा शांत हो, इथे बैस, कारण ते खूप शीघ्रकोपी होते असं म्हणतात विवेकानंद. एकदा एका सभेत त्यांनी पुष्कळ वेळ व्याख्यान दिलं की आपण सर्वजण समान आहोत आणि उच्च नीच कोणी नाही वगैरे. तर श्रोत्यामधून एक सगळ्यात शेवटी उठून उभा राहायला म्हणाला, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगताय खरं, पण आजवर कुणीही आम्हाला हे सांगितलं नाही, हे कसं. तर ते एकदम म्हणाले, कारण मी जन्माला यायचं होतं हे तुम्हाला सांगायला म्हणून. तर शीघ्रकोपी होते असं म्हणतात. तर त्या दिवशी सुद्धा ते असेच रागावले होते. तर रामकृष्ण म्हणाले की तुला पोटभर जेवण मिळतंय ना. तर ते म्हणाले हो मला मिळतंय, पण म्हणून काय झालं, मला बघवत नाहीत त्यांचे हाल. तर ते म्हणाले की तुला पोटभर जेवण मिळत असून सुद्धा तुला त्यांच्या इतक्याच वेदना होत आहेत, हेच तर अद्वैत आहे. त्यांचं दुःख हे तुझं दुःख तुला वाटतंय, दुसऱ्यांचं सुख हे स्वतःचं सुख वाटणं, दुसऱ्यांचं दुःख हे आपलं वाटणं, हीच तर अद्वैताची शिकवण आहे. साने गुरुजी म्हणतात की सर्वांभूती प्रेम म्हणजेच अद्वैत. कारण ममत्व हा शब्द कसा आलाय, मम म्हणजे माझं जे आहे त्यांच्याविषयी जे वाटतं ते ममत्व. तर सगळ्यांविषयी जर ममत्व वाटत असेल त्याचा अर्थ की हे सगळेच माझे आहेत. मिशनरी झील असा एक शब्द आला आहे. तर हे मिशनरीज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे जात असत, त्यांना सगळ्यांविषयी हे ममत्व वाटत असे. चांगदेवांची एक कथा आहे गमतीची की एकदा त्यांनी ज्ञानदेवांना म्हटलं की मला तुमची भेट हवी आहे. तर ज्ञानदेवांनी त्यांना सांगितलं की आपली सिद्धभेट ही झालेलीच आहे, आपण दोघेही डोळस आरसे होऊया. किती सुंदर कल्पना आहे की आरसे जर दोन्ही एकमेकांच्या समोर धरले, ह्याचं प्रतिबिंब ह्याच्यात आणि ह्याचं ह्याच्यात, पण आरशांना डोळे नसतात. माणसं जर डोळस आरशासारखी झाली तर माझं प्रतिबिंब मला दुसऱ्याच्यात दिसेल, त्याला माझ्यात दिसेल, म्हणजे मग काही अंतर राहणारच नाही, दुरावा राहणार नाही. हेच खरं अद्वैत आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. पण ही अवस्था सहज प्राप्त होत नाही, फार कठीण आहे. शंकराचार्यांनी खरं तर आपल्याला अद्वैत शिकवलं, परंतु त्यांचीच एक कथा त्यांनी मनीषा पंचक ह्या त्यांच्या श्लोकात सांगितले. एकदा ते काशीला होते तेव्हा त्यांची प्रवचनं होत असत आणि ते स्नानाला जात होते गंगेवर, आणि काशीमध्ये अरुंद असे बोळ आहेत. तर समोरून एक अस्पृश्य आला. तर त्यांच्या शिष्याने लगेच गच्छ गच्छ अपसर, बाजूला हो असं म्हटलं. तर तो त्यांना म्हणाला, किम ब्रूही गच्छ गच्छ इति, तुम्ही कुणाला सांगताय जा असं. चैतन्यमिव चैतन्यात दूरी कर्तुम वांछसी द्विजवर, म्हणजे एका चैतन्याला दुसऱ्या चैतन्यापासून तुम्ही दूर करताय. तुम्हीच तर प्रवचनात सांगता की आपण सर्व एकाच चैतन्याचे आविष्कार आहोत, मग तुम्ही मला यांच्यापासून दूर का करता, असा प्रश्न त्यांनी विचारला असं म्हणतात. आणि मग शंकराचार्यांच्या लक्षात आलं की आपण जरी प्रवचनातून हे सांगत असलो तरी अजून हे आपण आत्मसात केलेलं नाही आहे, ही जाणीव त्यांना झाली. तर अद्वैत जाणण्याचं जे कौशल्य असलेला माणूस हा फार क्वचित भेटतो. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, अद्वैत कुसरी विरळा जाणे, एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे, एक नाम हरी
जगातले सगळे विचारवंत या एकाच सूत्रापाशी येऊन थांबतात. जे कृष्णमूर्ती म्हणायचे की जगात कुठेही अन्याय झाला तर आपण त्याला अप्रत्यक्षपणे जबाबदार आहोत, इनडायरेक्टली. तर त्याचा अर्थ काय? तर कुठेही काही, समजा आपल्याकडे अन्न भरपूर आहे पण कुठेतरी दूर मुलं कुपोषणाने मृत्यू पावत आहेत, त्याचा अर्थ व्यवस्थेत आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, आपल्याकडचं त्यांच्यापर्यंत पोचवण्यात आपण यशस्वी नाही, म्हणजेच आपण अप्रत्यक्षपणे जबाबदार आहोत. आणि हे आपल्याला वाटायला हवं, कारण एकाच ब्रह्माची जर आपण सर्व आविष्कार असलो तर कुठेतरी कमी असेल, उन्नत्व असेल तर त्याचं आपल्याला वाईट वाटायला हवं, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवे. परंतु हे तत्त्व आत्मसात व्हायला वेळ लागतो. झेन फिलॉसॉफीमध्ये एक वाक्य आहे, अवेकनिंग इज सडन बट डिलिव्हरन्स मे बी ग्रॅज्युअल. अवेकनिंग इज सडन ही जाणीव कधीतरी पटकन होऊ शकते आपल्याला, जागृती ही आकस्मिकपणे क्षणार्धात होते. कशी होऊ शकते? तर वाचन, मनन, संतांचं आचरण बघून किंवा आणखी काही विज्ञानामुळे, अभ्यासामुळे हे आपल्याला पटतं की हे सर्व माणूस हा एकच आहे. परंतु आपल्यावर लहानपणापासून एवढे संस्कार झालेले असतात की तू ह्या धर्माचा, ह्या जातीचा, ह्या भाषेचा, हे सर्व जी कवचं आहेत ती बाजूला करून आतल्या माणसाला ओळखणं ह्याला फार वेळ लागतो. म्हणून डिलिव्हरन्स मे बी ग्रॅज्युअल, मुक्ती यातून मिळणं ह्याला पुष्कळ वेळ लागतो. आणि हा आदर्श आहे अद्वैताचा. तर कशाला हवा हा आदर्श असं कुणी म्हणेल, कारण आदर्शापर्यंत आपण कधी पोचूच शकत नाही. तर प्लेटो नावाचा जो ग्रीक फिलॉसॉफर होता तो नेहमी आदर्शांची चर्चा करायचा. आदर्श राजा, आदर्श शिक्षक, आदर्श नेता वगैरे. तर त्याच्यावर अशीच टीका झाली की कशाला हवा हा अभ्यास, आपण तिथपर्यंत कधीच पोचू शकणार नाही. तर प्लेटोने एक सुंदर दृष्टांत दिला. तो म्हणाला की समजा एखादा माणूस, एखाद्या दुसऱ्या चित्रकार एखाद्या माणसाचं तैलचित्र रंगवतोय, तर तो माणूस समोर बसलेला असतो, पण हे चित्र पूर्णपणे 100% त्याच्यासारखं कधीच होऊ शकत नाही. मग आपण असं म्हणू का की समोर त्या माणसाची असण्याची गरजच नाही, तो नको? नाही, तो समोर हवा, कारण कितपत साम्य उतरलं आहे, कुठल्या दिशेनं आपला प्रवास करायचा ते चित्रकाराला कळायला हवं, म्हणून हा आदर्श समोर असायला हवा. त्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर ह्या अद्वैताचा आदर्श हवा. आपण कदाचित कधीच तिथपर्यंत पोचू शकणार नाही, परंतु एक दिशा आपल्याला सापडेल आणि हळूहळू कसं हे आत्मसात करायचं तेही आपल्या लक्षात येईल. तर कर्मकांड, व्रत, तप ही सर्व हा भावनेचा जर ओलावा नसेल तर ती व्यर्थच आहे. तीर्थ, व्रत, नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी. मनात जर अद्वैत भावना नसेल, ओलावा नसेल, तर मग आपण कितीही कर्मकांड केलं, तीर्थ तप केली तरी त्याच्यात काही अर्थ नाही, असं ते म्हणतात. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जना. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जना. वायाची उपाधी करीसी जना.
गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे की चातुर्मासात आपण काहीतरी सोडतो, कांदा लसूण खाणं वगैरे. ते म्हणायचे त्याऐवजी आपल्या स्वभावातला एखादा दुर्गुण सोडावा, म्हणजे 4 महिने मी रागावणार नाही, कुणाचा मत्सर करणार नाही, आणि मग हे व्रत वर्षभर घ्यावं आणि मग ते आयुष्यभरासाठी घ्यावं, म्हणजे आपली हळूहळू प्रगती होत जाईल. तर ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात, तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी घा. तीर्थयात्रा करायची गरज नाही किंवा काही व्रत नियम कडक करण्याची गरज नाही. मग काय करावं? स्वधर्म यजावे अनायासे, आपलं कर्तव्य आपण करावं. आणि ते कसं? अहेतुकेनी चित्ते, जे गीतेत सांगितलेलं आहे ते मराठीत सांगतायत की मा फलेषु कदाचन, काही फळाची अपेक्षा न धरता तुमचं कर्तव्य करीत राहा. त्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की कर्तव्यावर प्रेम करा. म्हणजे आपल्याला ते फरक समजावून सांगतायत की कर्तव्य शुष्कपणाने करणं, समजा मी माझ्या मुलांचा सांभाळ करते, आईवडिलांचं त्यांच्याकडे पाहते, पण केवळ कर्तव्य म्हणून जर शुष्कपणे कठोरपणे मी करीत असेन, त्यापेक्षा मी प्रेमाने जर हे कर्तव्य केलं तर त्याला अधिक मोल आहे. आणि म्हणून ते सांगतायत की अहेतुकेनी चित्ते, एवढंच नव्हे तर प्रेमाने आपलं कर्तव्य करा. प्रेमावर ह्या सर्वांनी सांगितलेलं आहे. संत कबीर म्हणतात की पोथी वाचून पंडित होत नाही, प्रेमाची अडीच अक्षरं जो जाणतो तोच खरा पंडित. खलील जिब्रान म्हणतात की कार्य केल्याशिवाय ज्ञानाला काय अर्थ. म्हणजे समजा मला ज्ञान आहे की जगात इतकी टक्के माणसं गरीब आहेत, पण केवळ हे ज्ञान झालं, मी जर या गरिबांसाठी काहीच कार्य करीत नसेन तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे. त्याचप्रमाणे प्रेम केल्याशिवाय कार्याला काय अर्थ. मी जर काम करीत असेन पण त्याच्यात जर भावनेचा ओलावा नसेल त्याला काय अर्थ. तर ज्ञान, भक्ती आणि कर्म हातात हात घालून आले तरच खरं पूर्णत्व लाभेल. आणि सर्वात शेवटी त्यांनी पसायदान मागितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. पसायदानामध्ये ते म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. देवाकडे ते प्रसाद मागतायत, प्रसाद माझ्यासाठी. पण बाकी ते जे मागतायत ते काही त्याच्यात हे नाही आहे की मला स्वतःला धनधान्य संपत्ती दे, असं काहीच नाही आहे. ते काय मागतायत? जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे जे ज्यांच्यात काही दुर्गुण असतील ते सांडून जाऊ देत. दुष्टांचे दुर्गुण, त्यांचा नाश होवो असं ते म्हणत नाहीत, तर त्यांचे दुर्गुण सहजपणाने सांडून जावोत. तयार सत्कर्मी रती वाढो, त्यांना सत्कर्मामध्ये रुची निर्माण होवो आणि भूतांना परस्परामध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण होवो. दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. सर्व दुरिताचा अंधार नाहीसा होवो, पापाचा अंधार नाहीसा होवो आणि साऱ्या विश्वाला स्वतःच्या कर्तव्याची जाण येवो, म्हणजे प्रत्येकाच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आणि ते म्हणतात की वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. जगात सर्व सज्जनांची मांदियाळी होवो, खूप गर्दी होवो, म्हणजे त्यांचा संग तुम्हाला लाभेल. एक म्हण आहे की तुमचे मित्र कोण आहेत ते मला सांगा, म्हणजे तुम्ही कसे आहात ते मला कळेल. तर मित्रांचा आपल्यावर असा परिणाम होतो. म्हणून ते म्हणतात की नेहमी सज्जन, संत सज्जनांची तुम्हाला संगत लाभो. आता हे झाल्यानंतर त्यांचं वागणं, हे झाल्यानंतर त्यांचं सांगणं मागणं खरं तर संपलेलं आहे, पण तरी पण ते पुढे जात आहेत. कुसुमाग्रज म्हणतात की दुधाला ज्याप्रमाणे उकळी येते, आपण विस्तव विझवला तरी ते वर येतं, त्याप्रमाणे त्यांच्या प्रतिभेला इथे उकळी आलेली आहेत. ते फार सुंदर रीतीने सांगतात की सज्जन कसे आहेत. ते कल्पतरूंसारखे आहेत. कल्पतरूच्या खाली आपण बसलो तर आपल्या इच्छा पूर्ण होतात, पण कल्पतरू हे चालत नाहीत, तर सज्जन हे चालणारे कल्पतरू आहेत. त्याप्रमाणे ते चैतन्यमय असे चिंतामणीचे त्यांचं गाव आहे. चिंतामणी रत्न जर आपण जवळ ठेवलं तर पुन्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर सज्जन म्हणजे चैतन्यमय अशा चिंतामणींचं गाव आहे. बोलते जे अर्णव पियुषांचे, ते म्हणजे अमृताचे सागर आहेत. पण अमृताचे सागर हे बोलू शकत नाहीत, पण संत बोलू शकतात, म्हणून ते त्याहूनही श्रेष्ठ. प्रत्येक उदाहरण देतात आणि त्याहूनही संत कसे श्रेष्ठ. चंद्रमेजे अलांछन, चंद्रासारखे शांत शीतळ, पण चंद्रावर एक डाग आहे, पण हे अलांछन आहेत. सूर्यासारखे तेजस्वी, पण सूर्य हा आपल्याला भाजून काढतो, पण संत हे तापही नसतात. सूर्यासारखे तेजस्वी असूनही ते आपल्याला ताप देत नाहीत. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. सुरुवातीला ते मैत्र म्हणतात, इथे सोयरे, तुमचे नातलग होवो, तुमचं त्यांच्याशी नातं जुळो.
असं ते सांगतायत आणि निवृत्तीनाथ त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि मग सुखिया झाला, त्यांना अतिशय आनंद झाला. असं हे पसायदान देवळाचा कळस असावा. तसं कुसुमाग्रज म्हणतात की देवळात जाता आलं नाही तर आपण कळसाला नमस्कार करतो, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी जर वाचली नाही तरी नुसतं पसायदान वाचावं म्हणजे आपल्या मनाला शांती लाभेल. ह्याला खरं तर भावार्थ दीपिका असं त्यांनी नाव दिलं होतं. आता ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे म्हणून आपण त्यांना ज्ञानेश्वरी म्हणतो. पुढे त्यांनी अमृतानुभव लिहिलं. यातही त्यांनी हा जो चिद्विलासवाद त्याचा त्यांनी विवेचन केलेलं आहे. चांगदेव 65 आणि हरिपाठ म्हणजे भावार्थ दीपिका हा श्रोतृसंवाद, अमृतानुभव हा आत्मसंवाद, चांगदेव 65 हा मित्रसंवाद आणि हरिपाठ हा लोकसंवाद असं म्हटलेलं आहे. तर हे सर्व लेखन कार्य झाल्यानंतर ते पंढरपूरला गेले आणि नामदेवांची त्यांची भेट झाली आणि नंतर ज्ञानदेव, त्यांची भावंड आणि नामदेव ह्यांनी सर्व उत्तर हिंदुस्थानाची यात्रा केली. काशी, द्वारका, मथुरा अनेक ठिकाणी हिंडून आले ते आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला आले. आणि त्यावेळी ज्ञानदेवांनी सांगितलं की माझं सर्व कार्य करून झालेलं आहे आणि आता मी तुमचा निरोप घेणार आहे, मी समाधी घेणार आहे. ही वार्ता एकदम सगळीकडे पसरली. लोक अतिशय शोकाकुल झाले. त्यांची अनेकांनी विनवणी केली, असं करू नका, आम्हाला पोरकं करून जाऊ नका. परंतु त्यांचा निश्चय झालेला होता आणि त्यांनी सांगितलं की कार्तिक वद्य त्रयोदशीला मी समाधी घेणार आहे. ते संत नामदेव त्यावेळी तिथे जातीनं हजर होते आणि त्यांनी सर्व त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ते त्या दिवशी त्यांना स्नान घालीत होते आणि त्यांच्या अंगाला चंदनाची उटी लावत होते. परंतु नामदेवांच्या डोळ्यातून इतके अश्रू गळगळा वाहत होते की ती चंदनाची उटी वाहून जात होती, पुन्हा पुन्हा त्यांना लावावी लागत होती. नंतर सर्वजण गावाच्या बाहेर आले. तिथे एक देऊळ होतं आणि ती शिळा बाजूला केल्यानंतर आतमध्ये गुहा होती. तिथे त्यांनी सर्व शुचिरभूत केलेलं होतं, चौरंग मांडलेला होता, फुलांनी सुगंधित केली होती जागा. तिथे अनेक लोक तिथे भक्त आलेले होते शेवटचं दर्शन यांचं घेण्यासाठी. तर ज्ञानदेवांनी प्रथम भावाचे पाय धरले आणि ते म्हणाले, पाळिले पोशिले लावियला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्तीनाथा, तुम्हीच माझं पालन पोषण केलं वडिलांच्या माघारी. स्वामीच्या संगे झालो स्वरूपाकार, उतरलो पार माया नदी, तुमच्यामुळेच मी ही माया नदी पार करून मला ईश्वरी साक्षात्कार झाला. असं म्हणून त्यांनी त्यांचे पाय घट्ट धरले. तेव्हा त्यांनी उठवलं त्यांना आणि हृदयाशी कवटाळलं आणि ते म्हणाले, अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्ध केले. तू माझा सखा भाऊ, पण केवळ तू मला गुरु मानलंस आणि त्यामुळे कधी माझी अमर्यादा केली नाहीस, उद्धटपणाने वागला नाहीस. फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणे, माझ्या ज्या काही इच्छा होत्या त्या तू सर्व पूर्ण केल्यास. संस्कृत गीता मराठीतून सांगितलीस, तीर्थयात्रा घडवलीस, सगळं काही धर्माचा प्रसार केलास. काढून या गुह्य वेद केले फोल, वेदातलं जे गुह्य होतं ते तुम्ही दूर केलंस आणि सर्वांना समजावून सांगितलं. असं म्हणून ते दोघंही कितीतरी वेळ त्या अवस्थेत होते. परंतु नामदेवाने सांगितलं की आता मुहूर्त जवळ येतोय. त्या दोघांना विलग केलं आणि सर्वांना तिथे गुहेपाशी नेलं. ही शिळा दूर केली आणि ज्ञानदेव आत गेले आणि चौरंग मांडलेला होता त्याच्यावर बसले, डोळे बंद केले, समाधी घेतली. समाधी अवस्था प्राप्त झाली त्यांना आणि ते म्हणाले, ज्ञानदेव म्हणे, सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. खरं तर लहानपणापासून इतकी दुःख त्यांच्यावर कोसळली, पण तरी ते म्हणतायत की सुखी केले देवा आणि मला निरंतर तुमच्या पायाशी ठेवा. असं म्हणून त्यांनी डोळे मिटले आणि त्यांची समाधी लागली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं शरीर फक्त इथे आहे, त्यांचा जीव पंचत्वात विलीन झालेला आहे. आणि नंतर त्यांनी शिळा ठेवली आणि सर्वजण बाहेर आले. सर्वांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. समाधी दिन. समाधी दिन योजिला कार्तिकी वद्य त्रयोदशीला भक्तगण दुःखान विभुडला, भक्तगण दुःखान विभुडला. वंदन करीतो तुम्हा गुरुवरा, ज्ञान
आता पसायदान होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जळो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो जे वांछील तो गेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मागली आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथो भजिविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये हो आवे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. आईच्या आषाढी एकादशी कार्यक्रमांतून सहभागी झालेले लेखक हांव सारस्वत महिला समाज तर्फेने सगळ्यांगेर आभार मानता.
पयलीं जाल्लो संत कवी ज्ञानेश्वर कार्यक्रम रेकॉर्डिंग दाखोवच्याक मदत केलेली निवेदिता नाडकर्णी गेलो मनापासून धन्यवाद. गजर सादर केलेल खातीर श्री बिपिन नाडकर्णी गेलो हांव आभार मानता. गोकुलाष्टमी म्हणट्यो आमगेल मुखावेल कार्यक्रम 11 ऑगस्टाक सांजे 4 घंटारी सुरू जातलो. हो प्रोग्रामूय ऑनलायन आसा. तुम्ही सगळं म्हणट्यांक आणि प्रार्थनेक सहभागी जावंक म्हणून विनंती करतात. समाजा एक डोनेशन आयला ₹10,000 towards medical relief fund from Surekha Mavin Kurve in memory of Srimati Shanta and Shri Pandurang Mavin Kurve. धन्यवाद.